शुभ सकाळ सर्वांना. तर बघा सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता मी रोज उठते आणि 5 वाजता उठल्यानंतर माझा 1 तासाचा वर्कआउट असतो. 1 तासाचा वर्कआउट झाल्यानंतर मी लगेच किचनमध्ये लगेच आंघोळ करून किचनमध्ये आले. आंघोळ झाल्याच्या नंतर मी लगेच डब्बा करायला घेतला आणि बघा मी ते फ्लावर बटाट्याची भाजी बनवत आहे आणि फ्लावर बटाट्याची भाजी आणि चपात्या माझ्या नवऱ्यासाठी डब्बा बनवत आहे. आणि तर बघा थोडंसं माझा मुलगा मला आवाज देतोय, मम्मा मला पाणी दे पाणी दे. तर मी आतमध्ये गेले, त्याला पाणी देऊन आले. तर इथे बघा भाजीची तयारी चालू आहे, भाजी कापत आहे मी. आणि तर बघा मंडळी, माझा हा पहिला ब्लॉग आहे, लॉंग ब्लॉग. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा भाजी टाकली, हिंग टाकलं आणि आता लगेच कांदा टमाटर टाकून घेते. आणि इथे बघा जरा सकाळी सकाळी लेट उठल्यामुळं थोडीशी गडबड होती ना, तर तोंडावर थोडंसं असं उदासी असते. कारण सकाळी सकाळी उदास वाटत नाही बरं का, पण काय सकाळी सकाळी मी वर्कआउट करते ना, एक तास बरोबर 5 ते 5:15 ते 6:15 वाजेपर्यंत माझं वर्कआउट असतं. तर खूप फ्रेश वाटतं बरं का. पण काय सकाळी सकाळी डब्बा थोडासा वाटलं ना की आपल्याला लेट होतं आहे, तर मग वरडा पण भेटतो ना, त्याच्यामुळे ते तोंड असं थोडंसं बारीक करावं लागतं. आणि बघा इथे भाजी टाकून झालेली आहे आणि मग मी लगेच मग ते भाजीचा कचरा निघलेला आहे, तो कचरा मी काढून टाकते लगेच, म्हणजे कसं किचन जरा साफ दिसतं. आणि त्याच्यानंतर बघा इथे मी लगेच चपाती करायला घेतली आहे माझ्या नवऱ्यालासाठी. एक नाश्त्याला मी तुपाची चपाती बनवते. तर गॅस कमी असल्यामुळं काय झालं माहिती आहे का, थोडीशी चपाती भाजायला वेळ होतोय आणि मी गॅस कमी केलेला होता. आणि बघा मी तुपाची चपाती कशी एकदम लालसर बनवते. तुम्ही एकदा बघा, थोडासा वेळ लागेल तर चपाती भाजायला. इथे बघा मी तूप टाकत आहे चपातीवर. आणि तर थोडासा गॅस कमी असल्यामुळं ना, त्याच्यामुळं तो थोडासा चपाती जरा भाजायला वेळच गेला. तर बाजूला बघा मी भाजी टाकलेली आहे छान अशी. त्याच्यानंतर मी चपाती केल्यानंतर मग माझ्या नवऱ्याला मी दूध चपाती नाश्त्यासाठी देते. एक सकाळी रोज त्यांना एक चपाती बनवते नाश्त्यासाठी, दूध किंवा चहासोबत. तर तुम्ही पण एकदा अशी चपाती करून बघा. त्यांना सकाळी जायचं असतं तर मला नाश्ता करायला काय त्यांना वेळ भेटत नाही, तर मग मला त्यांना लगेच एक चपातीच द्यावं लागते बनवून. सकाळी सकाळी गरम गरम अशी चपाती खाल्ली की त्यांना 1 वाजेपर्यंत मग भूक लागत नाही. 1 वाजता ते जेवण करतात. तर असं काही पोहे वगैरे उपमा वगैरे मी काय असं बनवत नाही. नंतर मग मुलासाठी माझ्यासाठी मी नंतर नाश्ता बनवून घेते. तर बघा त्यांना नाश्ता देऊन झाला आहे, देऊन झाला. आता मी लगेच त्यांच्या डब्याच्या बघा छोटे छोटे चपात्या करायला घेतल्यात. आणि इथे बघा छान अशा पातळ छोटे छोटे 3 चपात्या बनवून घेते. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी चपाती बनत आहे. आणि बघा लाटून घेते पातळ पातळ, त्यांना खूप पातळ चपाती लागते. थोडी जरी जाड चपाती असली ना की ओरडतात, किती जाड केली. बघा पातळ छोटीशा अशा 3 चपात्या मी त्यांना बनवून देते. आणि बघा मस्त असे 7 वाजलेले आहेत. 7 वाजता माझा डब्बा 7:15 वाजे 7:30 वाजेपर्यंत माझा डब्बा तयार झालेला असतो. कारण भाजी करायला वेळ लागत नाही, कारण मी सगळं तयारी करून ठेवलेली असते. फक्त भाजी कापायची असते, कांदा कापायचा असतो माझा. मी आले लसणाची पेस्ट वगैरे सगळं बनवून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळं डब्बा करायला काही वेळ लागत नाही. आणि इथे बघा चपाती कशी भाजत आहे, फुगल बघा किती छान आता ती चपाती. हे माझे तर इथे बघा दुसरी चपाती मी लाटायला घेतली. आणि आता बघा, आणि याचा झाला डब्बा झाला की मी लगेच मग माझ्या मुलासाठी पण मी 2 चपात्या करून देते. त्याला पण मग सकाळी सकाळी खायचं असतं. तो पण मग त्या पप्पाला सोडवायला जातो तर चहा चपाती किंवा तो दूध खात नाही, पण त्याला चहा चपाती सकाळी लागते. एक किंवा 2 चपात्या मी बनवून देते त्याला आणि मग तो खातो. तो कसा, आणि बघा चपाती बघा किती छान फुगली आहे, अशा पातळ पातळ छान चपात्या. आणि याच्यानंतर बघा मी ते भाजीचं हे केलेलं आहे. भाजीचं बघा, भाजी बघा किती छान झाली आहे फ्लावर बटाट्याची. बघू शकताय भाजी डब्यासाठी.
तर लगेच 10 मिनटात 10 मिनटात भाजी शिजून जाते लगेच. चपाती बघा किती छान झाली. आणि कधी कधी कसं सकाळी सकाळी असं डब्बा करायचा म्हटल्यानंतर असं किचन वगैरे जरा व्यवस्थित असलं की जरा बरं वाटतं. तर मी पहिलं किचन आवरून घेते, नंतर मी भाजी झाल्याच्या नंतर मी नंतर चपात्या करायला घेते. आणि त्याच्यानंतर बघा डब्बा झाला माझा. आता मी गार्डनमध्ये आले. बघा माझं असं छोटंसं गार्डन आहे. मला खूप आवडतं, छोटंसं असू द्या पण खूप छान मला फुलं आलेले आहेत बघा. आणि हे मी खूप छोटे छोटे होते तेव्हा लावलेले झाडं आहेत. आणि इथे बघू शकता इथं चिनी गुलाब आहे. आणि हे झाड जे आहे ना हे मला माहीत नाही कशाचं झाड आहे. तर तुम्ही मला एकदा नक्की सांगा की हे जे चिनी गुलाबच्या बाजूला जे झाडं आहे ना, थांबा 1 मिनटात. हे बघा इथे चांगलं छान असं सदाबहारचं झाड आहे. त्याला रोज फुलं फुललेले असतात. हे बघा हे जे झाड आहे ना हे मला माहीत नाही. जरा मला कोणाला माहीत असेल तर मला सांगा हे झाड कसलं आहे. तर चला भेटू.